स्वागत होत आहे, सत्कार होत आहे। आहे ध्वजेचे चिरकुट नमस्कार मित्रांनो, मी तेज नाणेगाव तुमचं समजा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण चाललो आज विठोबाच्या मंदिरात, आमच्या वाडीत विठोबाच्या मंदिरात चाललो, कारण की विठोबाच्या मंदिरात आज 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत कार्यक्रम असतात, कारण की वर्धापन दिन हा विठोबा मंदिराचं आणि वर्धापन दिन 24 तारखेक असा आणि 23 तारखेपासून म्हणजे आजपासून 4 दिवस कार्यक्रम, विविध कार्यक्रम आणि 26 तारखेक डबल बारी याचा। तो आज वर्धापन दिनाचा म्हणजे वर्धापन दिन 24 तारखेक का, पण आज 23 तारखेक आज आपण काय वर्धापन दिनचा सुरुवात होणार असा, 4 दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार असा। मित्रांनो, आपण जातो आता विठोबाच्या देवळात, मस्तपैकी मजा येते रे। आपण पण चाललो खाली, महाप्रसाद वगैरे पण असा दुपारी, सो मस्तपैकी कार्यक्रम होतोला आज, या कार्यक्रमाचं उद्घाटन असा, सो आपण तिकडे जातलो, मस्तपैकी असं व्हिडिओ होतोला, मस्तपैकी भक्तिमय वातावरण असतं। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर माझं नवीन असा आणि सबस्क्राईब केला असा तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुमच्या नवनवीन व्हिडिओ भेटत जाते। चला तर मित्रांनो, जाऊया आपण आता देवळात, आणि तुमका पण दाखवता काय गडबड आहे, कसं चालवणार आणि कसं काय कार्यक्रम होणार असो। चला। या तालुक्यातील, या जिल्ह्यातील जे वारकरी संप्रदायातील व्यक्ती आहेत त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। संप्रदायातील व्यक्ती, महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम शब्द सुमानाने या महोत्सवानिमित्त स्वागत करीत आहे। सुखी समाधानी ठेवून कार्य आनंदात पार पाडून सांभाळ करून अनेक सामील आणि 31 वर्षाने या गांगवाडी नगरीमध्ये आज 31 वर्षाने पुन्हा ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन हपपा संप्रदाय भजन मंडळ फोंडाघाट गांगवाडी या वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्त करण्यात आलेला आहे। व्यक्तिमत्व, हसर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपणच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे, सत्कार होत आहे। या वाडीवरती विशेष प्रेम, वाडीतील प्रत्येक कार्यक्रमासाठी साहेब उपस्थित असतात। मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी होत आहे। बाकी आता मला महाराज उपस्थित आहे, इथे सर्वांची नावं घेणे इथे काही शक्य नाही। उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच वारकरी संप्रदायातील सर्वच मंडळी, आपण मला इथे राहून आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्या संधी दिली त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे धन्यवाद। आणि विठ्ठल रुक्माईच्या आशीर्वादाने जे 4 दिवस तुम्ही जे काही कार्यक्रम ठेवले ते 4 दिवसाचे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व्हावे हीच माझी विठ्ठलाचरणी अपेक्षा असेल। आणि मला 2 शब्द तुम्हाला शुभेच्छा देण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। गांगवाडी यांच्या सहकार्याने आज आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे मी मंडळाचे आभार मानतो। त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आमचे मित्र राजेंचे के नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, या गावच्या सरपंच संजय नागरे, उपसरपंच कमी मोदी, पंचायत समिती सदस्य पवन भालेकर, मिलिंद जाड ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष सुनील जोईल, आप्पा दामोदर लाड, सर्वच मान्यवर। खरोखर विठ्ठलात एवढी आपण प्रत्येकजण म्हणतो गुगल म्हणजे मोबाईल आला, पण मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो की जरी समजा मोबाईल आला, गुगल आलं, तर गुगलचं जर समजा मी चिन्ह बघितलं तर विठ्ठलाचं जे चिन्ह आहे म्हणजे गुगल आणि विठ्ठलाचं आपण जे नाम लावतो ते जर समजा बघितलं तर ते म्हणजे पांडुरंगाला त्यावेळी पण माहिती होतं की ज्यावेळी
पुढे जाईल, जग आपलं 21व्या शतकात जाईल, त्यावेळी गुगल आहे आणि गुगल आणि जर समजा पांडुरंगाच्या डोक्याचा टिळा बघितला तर त्याचं जे चिन्ह आहे ते एकच आहे. म्हणजे जग कुठे किती जरी पुढे गेलं, विकसित झालं तरी पांडुरंग किंवा परमेश्वर याच्या त्यानंतर दुपारी सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली. बसली आहे आणि जरा वाटा बिटा करतात आणि इकडे जेवणाचं पण काम चालू असा. कांदेपोळी वगैरे पण म्हणजे कांदेपोळी देतात वगैरे. हे दोन काका जेवण बनवतात बघा, बघू शकतास. भात बी चालू आहे. हां, किती पायलीचं भात केलं? किती किलोचं पायलीचं? काय 3 पायली. ओके. कांदेपोळी आणलेले आहेत मी कांदेपोळी खातो. नंतर जेवणाचं काम चालू आहे त्याला. पहिला ते एंकादी घालता, नंतर दुपारी आमका गावताला. आधी पहिला एंकादी ताट करता नाश्ता विस्ता देऊन, नंतर अत्यंत चला गोळ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पैकी फुल ठेवत श्री ज्ञानदेव भगवान भगवान की जय. अविनाश महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. पाहे ध्वजेचे चिरमुट, पाहे ध्वजेचे चिरमुट, राया जगन करिता कष्ट, ऐसा एक पतित, परिपुजा मुद्रांकित. 27 तारखेला या नाटक इकडे कार्यक्रम गणपतीमध्ये आपल्या कोळगाववाडीत. आपण कोळगाववाडीत न जाता घरात माझे पप्पाचे आणि मी त्याला जेवण जाता होता. जेवण झालेला तेव्हा विठोबाच्या जेवूया. बोलू शकता आपण कोळगाववाडीत जाता कारण की त्या काम चालू असतं तिकडे असतं उरलो असतात नकाटा जाता. तर मंडळी सगळे ते जेवणाचा कार्यक्रम चालू असा. बायका आमची बसली आहेत जेवण वगैरे करून. जेवण तिकडे वाढतात, तिकडे उपसतात. बघू शकतात उपसण्याचं काम चालू आहे. दोघंजण काम करतात मगापासून. तरी जेवण वाढतात. ते लोक येऊ शकतात. जेवण वाढतात. आमचे पत्ता अच्युता वामना दशरथ
पंढरनाथ भगवान की जय, गांगो माऊली माते की जय. हर हर. हा तिकडे बघितले तुझ्या पण पाण्यात दोन वाढ जा आता बरोबर. सगळ्यांच्या पाण्यात घाल. सगळ्यांचं फोटो काढ. हा कडचे दिसत नाही ना. हा दिसतात बरी दिसतात. काढलं आपण जेव आता बसूया. सगळे बसले आपण बसूया. तू जेवलो मग चला वाजल्यात 8 आणि कीर्तन चालू आहे. मग हरिपाठ झाला आपण कामात होता. हरिपाठ आणि कीर्तन आणि कीर्तन आता चालू असं आपण तिकडे चालला. मस्तपैकी व्हिडिओ होता तिकडे जाऊयात आपण. कीर्तनाचा पण व्हिडिओ काढूया. तिकडे जेवण पण असतं म्हणजे आता हरिपाठ झालो 7 वाजता आणि आता 8 वाजल्यात आणि 8 वाजता कीर्तन चालू आहे तिकडे. सो तुमचं कीर्तन थोडंसं दाखवते थोडंसं व्हिडिओ काढते मी आणि आपण घरा घेतो. तिकडे संध्याकाळी जेवण पण असा. तर चला जाऊया आपण कीर्तन चालू तुम्हाला मी कीर्तन दाखवतो. सो चला. शकता सगळी गोपीना दोघांनी पण जेवण केल्याने आणि रात्री पण जेवण असतं आणि इकडे सगळे वाटा बिटा बोलतात तेव्हा बघू शकता. संध्याकाळी पण जेवण आहे. सो संत मंडळींका जेवण आणि येणाऱ्यांका पण बघू शकता. आता बघ